नमस्कार, मी समाधान वंसाळे. लोकमत आणि सगळ्यामध्ये आपलं स्वागत आहे. अहिल्यानगर मधील कर्जत तालुक्यामध्ये आपण आहोत आणि या ठिकाणी बघायला गेलं तर गोदडकर महाराजांचा या ठिकाणी मोठा महोत्सव असतो, जसा प्रतिपंढरपूर म्हटलं जाते. त्याच्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे जे काही कमिटी आहे ते कशा पद्धतीने कार्यक्रम चालतोय, याची परंपरा कशा पद्धतीने आहे, पंढरपूरची वारी तशा पद्धतीने तशाच पद्धतीने इतर या ठिकाणी देखील वारकरी येत आहेत. आणि बघायला गेलं तर हा आता 12 वाजल्यापासून हा रथ चालतोय आणि संध्याकाळी 10 वाजेपर्यंत हा रथ फिरून येतोय. तशाच पद्धतीनं काय याच्या पाठीमागे उद्दिष्ट का असं आपण जाणून घेऊ. नमस्कार. कर्जत हे प्रति पंढरपूर का, याचं विश्लेषण असं आहे की श्री संत सद्गुरू गोदड महाराजांची वारी ही पूर्वी पंढरपूरला जात होती. दिंड्या पताका घेऊन गोदड महाराज हे पंढरपूरला गेले आणि वाळवंटात राहुटी ठोकली आणि ते राहुटी ठोकली असताना त्याचा जो खिळा आहे तो एका महिलेच्या पायाला लागला आणि ती महिला महाराजांबद्दल अपशब्द बोलू लागली आणि त्यामुळं महाराज हे चिडले. त्या महिलेला काही न बोलता, पांडुरंगाचाच मला कंटाळा आला आहे, मी परत वारी करणार नाही असं म्हणून सगळी सामुग्री, राहुटी, टाळ, पताका, सगळ्या सामुग्री गोळा केली आणि ती दहन करून त्याच्यात स्वतः अग्निप्रवेश करणार होते महाराज. परंतु पांडुरंग हे ब्राह्मणाच्या रूपाने आले आणि त्यांनी सांगितलं की तुझा जन्म हा जगाच्या कल्याणासाठी मी केलेला आहे आणि तुला असा आत्मदहन करण्याचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नाही. तू तुझ्या मातुल ग्रामी जा आणि तिथं कार्य कर. मी तुझ्या प्रत्येक माझी आषाढी एकादशी झाल्यानंतर दुसऱ्या कामिका एकादशीला मी तुझ्या कर्जतला येईल आणि तुला भेट देईल. आता इथून पुढे तू पंढरपूरची वारी करत जाऊ नको. तिथून पुढं कर्जतची वारी पंढरपूरला जात नाही, ती गुरुग्रही महाराजांच्या गुरुग्रही नाथांकडे पैठणला जाते आणि पांडुरंग हे कर्जतला वर्षातून 2 वेळा वारी करतात. एक समाधीच्या वेळेस, समाधी सोहळ्याच्या वेळेस माघ शुद्ध दशमीला, माघ शुद्ध चतुर्थीला, माघ वद्य चतुर्थीला आणि तुमच्या कामिका एकादशीला. हे 2 वेळा प्रत्यक्ष पांडुरंग इथं भेट देतात आणि भेट दिल्यानंतर गोदड महाराज ही पांडुरंगाला या मोठ्या 3 मजली रथात बसवतात आणि गावकऱ्यांसमेत स्वतः दिंडीत महाराज समाविष्ट असतात आणि सवाद्य मिरवणूक ही गावातून काढली जाते पांडुरंगाची. हे खूप मोठं भाग्य आहे कर्जतकरांचं. अशा प्रकारे कर्जतला ही धाकटी पंढरी संबोधलं गेलेलं आहे आणि आमची सगळ्यांची महाराजांवर नितांत श्रद्धा आहे. आम्ही एक वेळ पंढरपूरला जाणार नाहीत, पण आम्ही 100% महाराजांचं कोणतंही कार्य असू तिथं सर्व गाव पंचकृषी हे आम्ही अतिशय आनंदाने भक्तिभावाने कोणताही उत्सव, जन्मोत्सव असू, भंडारा असू, सप्ताह असू, रथयात्रा असू, हे सगळे उत्सव हे आम्ही एकजुटीने एक दिलाने साजरे करतो. आणि पैठणवारी सुद्धा ही अतिशय भक्तिभावाने इथून निघते महाराजांची, म्हणून कर्जतला हे प्रति पंढरपूर संबोधलेलं आहे. आणि किती लोक इथे येतात, जसं पंढरपूरला जशी वारकरी येतात अशाच पद्धतीने किती लोक भाग घेतात. कर्जत हे प्रति पंढरपूर असल्यामुळे या ठिकाणी 2 ते 2.5 लाख लोकांची दैनंदिन 2 दिवसामध्ये ये जा होती. 1837 सालची समाधी स्थापना आहे आणि या आजच्या दिवशी साक्षात पांडुरंग या रथामध्ये स्वतः येऊन 1:05 हा रथ या ठिकाणी हल्ला जातो आणि दिवसभर गावामध्ये या रथाचं प्रदक्षिणा केली जाते. या रथाबरोबर अनेक गावामधनं दिंड्यांचा सहभाग असतो. बाहेर गावी गेलेले लोक आमचे या यात्रेनिमित्त या ठिकाणी आलेले असतात आणि तालुक्यातून बऱ्यापैकी भरपूर दिंड्या या ठिकाणी आलेल्या असतात. अशी ही आनंदाने ही रथयात्रा आमची पार पडली जाते. दुसऱ्या दिवशी भव्य असा जंगी कुस्तीचा आखाडा या ठिकाणी भरवला जातो. कर्जत केसरी नावाने हा आखाडा भरला जातो. अशी यात्रा या ठिकाणी केली जाते. तर बघायला गेलं तर हे परंपरा चालू आहे, पण हे कसं काय प्रथा चालू झाली आणि कसं ह्याचं नियोजन ठरलं जातं. कर्जत आमचे पंढरपूर गोदडनाथ रामावर
याप्रमाणे महाराजांनी जगतारक ग्रंथ विजय आणि अनेक प्रकारचे ग्रंथ लिहून महाराजांनी एक संवत्सरी 60 वर्षाची लिहिलेली आहे। यामध्ये दर प्रत्येक पाडव्याच्या दिवशी महाराजांच्या संवत्सरीचं वाचन या ठिकाणी केलं जातं आणि त्या संवत्सरीच्या वाचनानुसार एक पेज वाचल्यानंतर त्याच्यानुसार पाऊसमान राजकीय भविष्य या ठिकाणी महाराज वर्तवित असतात। आणि या ठिकाणी आमच्या रथाचं वैशिष्ट्य म्हणजे एक कुठेही जगामध्ये कुठं नसेल अशा पद्धतीचा आमचा 3 मजली रथ पांडुरंगाची मूर्ती या ठिकाणी स्थापन करून या ठिकाणी गोदड महाराज प्रत्यक्ष रथ ओढत असतात आणि त्या ठिकाणी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये महाराजांचा गजर केला जातो। जवळजवळ 5 लाखाच्या आसपास भाविक या ठिकाणी कर्जत नगरीमध्ये येऊन पांडुरंगाचं स्वागत करतात आणि दर्शन घेतात। दुसऱ्या दिवशी भव्य दिव्य असा कुस्तीचा आगामा या ठिकाणी आखाडा भरवला जातो। नामांकित मल्ल या ठिकाणी महाराष्ट्र केसरी आणि हिंद केसरी या ठिकाणी येऊन कुस्त्या केल्या जातात। तसेच महाराज या ठिकाणी सर्वांचं श्रद्धास्थान संजीवन समाधी आहे। या निमित्तानं मी सर्वांना भाविकांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो। तर बघा गेलं तर हे लोकसंख्या वाढते, तर अजून काय तुम्ही असं नवीन काय तुम्ही डेव्हलप करणार आहात का, वाईट नियोजन आहे का तुमच्या? लोकसंख्या वाढती त्या अनुसार आम्ही हे रस्त्याचे रुंदीकरण करणार आहे आणि गल्लीचे रुंदीकरण करणार आहे। महाराजाच्या परिसर स्वच्छ करून भव्य असं इथे बांधकाम करणार आहे आणि लोकांना बाहेरच्या राहण्याची सोय करणार आहे। दुसरं वैशिष्ट्य सांगायचं राहिलं रथाचं आमच्या वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी रथाला ब्रेक नाहीये। या ठिकाणी तो मानवी उटी लावून ते मानकरी या ठिकाणी उटीवर रथाचं कंट्रोल करतात आणि हे एक अद्भुत असा नमुना या ठिकाणी पाहायला मिळतो। महाराष्ट्रामध्ये कुठेही अशा पद्धतीचा रथ या ठिकाणी पाहायला मिळत नाही। त्या ठिकाणी काही ठिकाणी ब्रेकची व्यवस्था केलेली आहे। या ठिकाणी लाकडी उटीवरती तो रथ कंट्रोल केला जातो आणि सर्वांना दर्शन या ठिकाणी दिलं जातं। धन्यवाद। तर गोदरकर महाराजांचं अशा पद्धतीने संत सद्गुरू गोदरकर महाराजांच्या अशा पद्धतीनं या ठिकाणी आयोजन केलं जातं। आणि विशेषतः बघितलं तर या ठिकाणी हा आता पालखी सोहळा या ठिकाणी बघितलं तर पालखी सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय। 12 वाजता हा सुरुवात होती आहे आणि बघितलं तर हे वेगळ्या प्रकारचं या ठिकाणी ते रथाचं अनोखं पद्धतीने या ठिकाणी हे जातोय आणि विशेषतः बघायला गेलं तर याला कुठलाही ब्रेक वगैरे नाही, तर मानवी हाताने या ठिकाणी रथाला त्याला हे केलं जातंय। असं वेगळ्या पद्धतीचं हे महाराजांचं जो पालखी रथ आहे, या पालखी रथामध्ये विठ्ठल बसून हे पूर्णतः गावामध्ये फिरला जातोय। 12 वाजल्यापासून हे निघतोय, आता ही निघण्याच्या तयारीमध्ये आहे आणि विशेषतः संध्याकाळी पण फिरलं जातंय। आणि जे आजूबाजूचे गावातले असतील किंवा शहरातले असतील हे लोक सर्व इथे लाखो भाविक या ठिकाणी जमतात वगैरे। आणि विशेष पंढरपूरला जशा पद्धतीची गर्दी असते तशा पद्धतीनं विठ्ठल वर्षातून 2 वेळा या ठिकाणी महाराजांना भेटण्यासाठी येतात वगैरे। आणि या अनुषंगाने मंदिर आणि मंदिर परिसरातला भाग देखील या ठिकाणी मोठा करण्यात येणार आहे। आणि विशेषतः या कार्यक्रमासाठी लांबून आलेल्या भाविकांनी देखील अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पोलीस प्रशासनाने बंदोबस्तही केलेला आहे आणि गोदरकर महाराज कमिटी आहे तिने देखील या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं नियोजन आयोजन केलेलं आहे। तर अशाच पद्धतीने बघितलं तर आपण याच्याबद्दलचे अपडेट आपण देणार आहोत।